पिता पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला सर्वांना या मिसामध्ये भाग घेण्यासाठी माझा आमंत्रण. आजच्या शुभ संदेशात आम्हाला ऐकायला मिळणार कसं करून हुशारगिरी आणि आत्मा संरक्षणार्थ माणूस आपले जीवन जगतो. आणि ही गोष्ट प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना या दाखल्याद्वारे सांगतो. कारभारी आणि त्याचा मालिक, हा कारभारी आपल्याला सेल्फ डिफेन्स करण्यासाठी हुशारगिरी दाखवतो. हुशारगिरी ही आहे ते जे कोण द्यायचे आहे त्यांना सर्वांना तो 50%, 80% असे करतो आणि बाकीचे त्यांना सोडून देतो. कसं की आपली बचावी करण्यासाठी आपण आपल्यालाच विचार करूया कितीशे वेळी आम्ही असले सेल्फ डिफेन्स आपण आत्मसंरक्षणार्थ आणि हुशारगिरी आपण आपल्या जीवनात दाखवले असेल आपल्याला बचावी करण्यासाठी, आपल्याला चुकवण्यासाठी. आणि आम्हाला वाटतो आमच्या सेल्फ डिफेन्सद्वारे आम्ही जिंकलेले आहे, आमच्या हुशारगिरी चांगली आहे. पण कुठे ना कुठे आम्ही फसतात त्या हुशारगिरीमध्ये. आजच्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला खास करून सांगत आहे ही हुशारगिरी आम्ही आमच्या जीवनातील तर आध्यात्मिक जीवनात घेतलं तर खरोखर म्हणजे आध्यात्मिक जीवन किती प्रगती झाली असते, म्हणजे आध्यात्मिक जीवनात किती बदलण्यात झालं असतं, म्हणजे आध्यात्मिक जीवनातील किती वर चढला असतं आम्ही. पण पुष्कळ वेळेस आम्ही फक्त पाहायला गेलं तर सेल्फ डिफेन्स समाजात ना आम्ही कुठे कामात आहे तिथे आणि कुठे आहे तिथे आम्ही कोणाच्या हाताखाली काम करत आहे तर तेव्हा आम्ही हे सेल्फ डिफेन्स आणि हुशारगिरी आम्ही वापरतात. जर तेच आम्ही आमच्या आध्यात्मिक जीवनातील वापरलं तर मी तर वरती चढला असतात आध्यात्मिक रीतीने. त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे, त्याच्या शिष्याला सांगत आहे, तर आम्हालाही तो सांगत आहे आमची हुशारगिरी, आमची सेल्फ डिफेन्स आध्यात्मिक रीतीने वापरायला शिका. तेव्हाच आमच्या जीवनातील आध्यात्मिक जीवनातील प्रगती येईल. तर आपण पुष्कळ वेळ ही आमची जबाबदारी आम्ही चांगलं करून पार नाही पाडत नाही तर आम्ही आमच्या जीवनातील सेल्फ डिफेन्स आणि हुशारगिरी आम्ही वापरून आम्ही चुकलेले आहोत. आणि आम्हाला वाटला असेल मी आज माझ्या बुद्धीमध्ये, माझ्या ज्ञानामुळे मी जिंकलेलं आहे. पण प्रभू आपल्याला पाहत आहे, आम्हाला विचारणार तुझी हुशारगिरी कशासाठी तुम्ही वापरली, तुझे सेल्फ डिफेन्स कशासाठी तुम्ही वापरलेलं आहे. याच्यावर आपण आजच्या दिवशी मनन चिंतन करूया. तर चुकलेल्या पापांची आम्ही आठवण करून प्रभूकडे क्षमा मागूया. सर्वजण एकत्रित म्हणूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ वाचमान भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व कैद्याने मी फार पाप केले आहे. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्या कुमारी पवित्र मारिया, सर्व देवदूत व सर्व संतांना, वाचमान भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वशक्तिमान परमेश्वर आम्हाला दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सर्वकालिक जीवनकडे नेवो. हे प्रभू आम्हाला दया कर. हे ख्रिस्ता आम्हाला दया कर. हे प्रभू आम्हाला दया कर. आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ व दयाळू परमेश्वरा,
तुझ्या कृपेमुळेच आम्ही तुझी योग्य अशी सेवा वा भक्ती करू शकतो. आमच्या श्रद्धेप्रमाणे आचरण करण्यास वा तो अभिवचन दिलेल्या सर्वकालिक जीवन प्राप्तीची आशेने वाट पाहण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा राज्यकारक परमेश्वर तुझ्या पुत्र आमचे प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. पॉलचे फिलिपिस्कारास पत्र यातून घेतलेले वाचन. बंधूंनो, तुम्ही सर्वजण माझे अनुकरण करा आणि आम्ही तुम्हाला किताब घालून दिल्याप्रमाणे जे चवतात त्यांच्याकडे लक्ष द्या. कारण मी तुम्हाला पुष्कळ वेळा सांगितले आणि आताही रडत सांगतो की पुष्कळ जण असे वागतात की ते ख्रिस्ताच्या क्रूसाच्या वैरी आहेत. नाश हा त्यांचा शेवट, पोट हे त्यांचे दैवत आणि निर्लज्जपणा हे त्यांचे भूषण आहे. त्यांचे चित्त एक गोष्टीत असते, आपले नागरिकत्व ते स्वर्गात आहे. तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तरणारा येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहोत. ज्या सामर्थ्याने तो सर्व काही आपल्या स्वाधीन करण्यास समर्थ आहे, त्या सामर्थ्याने तो आमचे देवनास्तील शरीर स्वतःच्या गौरवावस्थेतील शरीरासारखे व्हावे म्हणून त्याचे रूपांतर करेल. म्हणून प्रियजनो, तुम्हाकडे माझे लक्ष लागून राहिले आहे. तुम्ही माझा आनंद आणि मुकुट आहात. माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्ही प्रभूमध्ये तसेच स्थिर राहा. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद. आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ. आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ असे ते मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला. हे येरुशलेम, तुझ्या वेशीनं आमचे पाय लागले आहे. प्रतिसाद. आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ. हे येरुशलेम, एकत्र जोडलेल्या नागरीसारखी तू बांधलेले आहेस. तुझ्याकडे वंश, परमेश्वराच्या नावाचे उपकार स्मरण करण्यासाठी चढून येतात. प्रतिसाद. आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ. इस्रायेला लावून दिलेल्या निर्बंधाप्रमाणे परमेश्वराच्या नावाचे उपकार स्मरण करण्यासाठी चढून येतात. कारण तेथे न्यायासने दाविदाच्या घराण्याची राजासने मांडली आहे. प्रतिसाद. आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ. जयघोष. हालेलुया, हालेलुया. देवाचे वचन सजवीक आणि सक्रिय आहे. ते मनातील विचार आणि हेतू यांचे परीक्षक आहे. हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो. लूक लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. येशूने आपल्या शिष्यास म्हटले, एक श्रीमंत मनुष्य होता आणि त्याचा एक कारभारी होता. त्याच्यावर हा तुमचे द्रव्य उडवतो असा त्याच्याजवळ आरोप करण्यात आला. तेव्हा त्याने त्याला बोलावून म्हटले, तुझ्याविषयी मी हे काय ऐकतो? तू आपल्या कारभाराचा हिशेब दे, कारण ह्यापुढे तू कारभार पाहायचा नाही. मग कारभार्याने आपल्या मनात म्हटले, माझा धनी माझ्यापासून कारभार काढून घेणार आहे, तर मी आता काय करावे? कष्ट करण्याची मला शक्ती नाही, बील करण्याची लाज वाटतो. तर कारभारावरून काढल्यावर लोकांनी मला आपल्याला समजून घ्यावे म्हणून मी
काय करावे याबाबत मला एक मार्ग सुचला आहे. मग त्याने आपल्या धन्याच्या प्रत्येक देणे करण्यास बोलावले आणि पहिल्याला म्हटले, माझ्या धन्याची तुला किती देणे आहे? तो म्हणाला, 100 मण तेल. त्याने त्याला म्हटले, हा तुझा रोखा घे आणि लवकर बसून ह्यावर 50 मांड. नंतर दुसऱ्याला म्हटले, तुला किती देणे आहे? तो म्हणाला, 100 खंडी गहू. तो त्याला म्हणाला, हा तुझा रोखा घे आणि 80 मान. अन्यायी कारभार्याने शहाणपासून केले. हे पाहून धन्याने त्याची वहावा केली, कारण ह्या युगाचे लोक आपल्या सारख्या विषयी प्रकाशाच्या लोकांपेक्षा शहाणे असतात. प्रभूचे हे शुभ वर्तमान. पास मेरे यीशु तेरे द्वार आए, तेरे पास मेरे यीशु तेरे द्वार. विनती है हमारी, सुन ले मेरी पुकार. विनती माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आपले बलिदान सर्वसमर्थ पित्याला मानवावं म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करू आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमच्या वर्षाच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण होऊ. हे दयाळू परमेश्वरा, आमच्या ह्या पवित्र समर्पणाचा स्वीकार कर व या समर्पणाद्वारे आमच्या पापाची क्षमा कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमच्या अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमच्या परमेश्वराचा आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वथा आभार मानावे योग्य वरदान आहे. प्रेम भावनेमुळे तू मानवाला उत्पन्न केलेस. न्याय भावनेमुळे तू त्याला शिक्षित पात्र ठरवलेस. परंतु दया भावनेमुळे आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तू त्याचे धारण केलेस. त्याच्याद्वारे स्वर्गाचे सर्व दूत व गायक वृंद तुझे आराधना करतात व तुझी स्तुती करतात. त्यांचा पोट सोडत आमचे मदत सोड मिसळून आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. पवित्र 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 प्रभू सर्वसमर्थ परमेश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने भरलेले आहे. परम स्वर्गात जे जे काळ प्रभूच्या नावाने येत आहे तो धन्य. परम स्वर्गात प्रभू तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पवित्र आहे ते तू गम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझ्या आत्म्यांच्यावर येऊ.
ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवून स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःखस्थानापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ते आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा प्यावा मधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नवे व शाश्वत खऱ्याचे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवाच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या राष्ट्राच्या आपण जय घोष करूया. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व तारणदायी प्याला अर्पण करतो. तुझे समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावे असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरु फ्रान्सिस, आमचे महागुरु फिलिप नरी व इतर सर्व धर्मगुरु यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्तातही विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनीची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडून दे. आम्हा सर्वांवर दया कर. देव माता धन्य कुमारी मरिया, संत योसेफ तिच्या पती, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्या बरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझ्या गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताखाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यान हे सर्व समर्थ पित्या तुझ्या सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आजच्या शुभ संदेशामध्ये आम्ही ऐकलं आहे कसं करून माणूस आपल्या सेल्फ डिफेन्स साठी, स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आपली हुशारगिरी वापरतो. आणि हीच हुशारगिरी आम्ही आज्ञातिक रीतीने वापरलं तर आपली प्रगती किती चांगली होईल. तर हेच मनात ठेवून प्रभूने शिकवलेली प्रार्थना सर्वजण एकत्रित म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र प्रार्थना जाओ, तुझे राज येवो, तुझा स्वर्गात जसे पृथ्वीवरी तुझे इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज मला दे, जसे आम्ही आमच्या अपराध करण्याला क्षमा करतो, तसे तू आमच्या अपराधाची क्षमा कर. आणि आम्हाला मोर पडू दे नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असतात आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या ख्रिस्तास म्हणाला, मी तुमच्यासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नको, तर तुझ्या ख्रिस्ताच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐकण्याची कृपा कर. तू नित्य दिव्य असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती आणि प्रेम तुम्हा बरोबर सदा असो.
आपण एकमेकास प्रेम भावने शांतीवंदन करूया. हा पहा प्रभू येशू ख्रिस्त आहे, जगाचे पापे दूर करणारे देवाचे कोकरू. या कोकरूच्या भोजनात भाग घेतलेले आम्ही सर्वजण धन्य. तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु शब्दात बोल म्हणजे मी. यीशु मेरे, यीशु मेरे, हम द्वार पे आए तेरे. जीवन है सपनों का मेला, जीवन है सपनों का मेला. बस एक सच है, तू ही अकेला. यीशु मेरे, यीशु मेरे. जिंदगी का सफर गमों यातना से भरा है. तू गमों के भंवर में बस एक ही आसरा है. आत्मा ये हमारी मांगती है सहारा. तुम ही आकर दिखाओ हमको अब तो किनारा. यीशु मेरे, यीशु मेरे. हमारे प्रभु ये हमें ज्ञान देना, पाप की पुण्य की हमको तो पहचान देना. जब कभी भूल जाए अपनी मंजिल की राहें, जब
कदम डगमगाए, थाम लेना ये बाहें। यीशु मेरे, यीशु मेरे, हम द्वार पे आए तेरे। जीवन है सपनों का मेला, जीवन है सपनों का मेला। बस एक सच है, तू ही अकेला। यीशु मेरे, ओ यीशु मेरे, यीशु मेरे, यीशु मेरे, यीशु मेरे, यीशु मेरे, ओ यीशु मेरे, यीशु मेरे। आध्यात्मिकरित्या पवित्र ख्रिस्त शरीर स्वीकार प्रार्थना। हे प्रभू येशू, तू अति पवित्र संस्कारामध्ये हजर आहेस, यावर मी श्रद्धा ठेवते। मी सर्व गोष्टींपेक्षा तुझ्यावर अधिक प्रेम करते। तुला माझ्या आत्म्यात स्वीकारण्याची इच्छा व्यक्त करते, परंतु सध्याच्या या प्रसंगी मी तुला संस्काराच्या रूपात प्रत्यक्ष स्वीकारू शकत नाही। तरी आध्यात्मिक रूपात तू माझ्या हृदयात प्रवेश कर। तू माझ्याबरोबर इथे हजर आहेस असे श्रद्धेत कबूल करून मी स्वतःला तुझ्याशी पूर्णपणे एकरूप करण्यासाठी तुला आलिंगन देते। मला कधीही तुझ्यापासून दूर होऊ देऊ नकोस। आमेन। आपण प्रार्थना करूया। हे प्रभू, या ख्रिस्त प्रसादाद्वारे आमच्या अंतःकरणात तो नवा आशादीप पेटवतोस। आम्हामध्ये तुझ्या प्रेमाद्वारे आम्हामध्ये तुझी मुक्ती कार्य खंड चालू ठेव आणि आम्हाला सर्वकालिक सुखाकडे ने। ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो। प्रभु तुम्हाबरोबर असो। सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा तुम्हावर आशीर्वाद देवो। ज्या ख्रिस्ताच्या प्रेमाने आणि शांतीने तुम्हाला पाठवणी देता येत आहे। कोरोना व्हायरसपासून मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना। हे सर्व शक्तिमान दयाळू पित्या, तू निर्माण केलेल्या प्रत्येक निर्मितीवर तू सदैव प्रेम करतोस। संपूर्ण जगात कोरोना विषाणूची लागण झालेल्या सर्वांसाठी आम्ही करीत असलेल्या प्रार्थना तू दयेने ऐकून घे। या आजाराने ग्रस्त झालेल्या लोकांस व कुटुंबियास तू त्वरित मुक्त कर, अशी आम्ही तुझ्याकडे कळकळीची विनंती करतो। तसेच या आजाराचा संसर्ग इतरांना होऊ नये म्हणून या रोगावर संशोधन करणारे डॉक्टर्स व कर्मचारी यास योग्य असे औषध, लसीकरण मिळावे, जेणेकरून लवकरात लवकर या आजारावर प्रतिबंध व्हावा म्हणून तू त्यास सहाय्य कर। संपूर्ण जनतेची काळजी घेण्यासाठी सतत अहोरात्र मेहनत करणारे आमच्या देशातील अधिकारी
व आरोग्य कक्षात काम करणाऱ्या लोकांच्या प्रयत्नांना यश लाभू दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या द्वारे करतो. आमेन. माझा अवतारणार मला वाटे प्रिय फार. माझा अवतारणार मला वाटे प्रिय फार. ज्या वेळी होते दुःख करिता धावा देतो सुख. ज्या वेळी होते दुःख करिता धावा देतो सुख. ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार. देतो वारंवार क्षेम. काय सांगू त्याचे प्रेम देतो वारंवार क्षेम. ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार. मला वाटे प्रिय फार. मला वाटे प्रिय फार.